ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर उपस्थित सर्व भक्तांचं आपल्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये, भागवत सुबोधिनी वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे। तर काल आपण जो दुसरा अध्याय आहे दिव्यत्व आणि दिव्य सेवा हे आपण पाहिलं होतं। तर काल आपण काय काय पाहिलं होतं याच्याबद्दल कोणी सांगू शकेल का? तुम्ही हँड रेज करू शकता कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या। 1-2 मिनिटामध्ये तुम्ही फिनिश करा ते, जेणेकरून आपण पुढच्या मंत्राला जाऊयात। येस, आराध्य गोपी माताजी। हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी। काल तुम्ही आम्हाला पहिलं विश्लेषण करून सांगितलं का पहिल्या अध्यायापासून तर आता शेवटच्या 23 श्लोकापर्यंत काय झालं ते तुम्ही काल मला अध्ययन करून सांगितलं, म्हणजे थोडक्यात सांगितलं। तर तुम्ही त्यात पहिल्या श्लोकात सांगितलं का त्यात परम सत्याची व्याख्या पाहिली आपण। नंतर दुसऱ्या श्लोकात आपण कोणासाठी भागवताचा महिमा म्हणजे वास्तविक धर्म काय हे धर्म प्रोजेक्ट या श्लोकात पाहिले। त्यानंतर तिसऱ्या श्लोकात आपण काय पाहिलं, भागवताचे तसं साधन करण्यासाठी आव्हान केलं, म्हणजे प्रमुख ऋषी व्यासदेव यांनी। त्यानंतर भागवत हे अगोदर कृष्णाचा अवतार आहे आणि नंतर म्हणजे धन्य अवतार शास्त्र अवतार आहे। नंतर भागवत हे सुखदेव गोस्वामी यांच्या स्पर्शाने अधिक गोड झाले। जसं आपण पेरू खाताना पोपटाच्या स्पर्शाने गोड होतो तसं ते भागवत म्हणजे रस घेतात व परीक्षित महाराजांना सांगतात। नंतर 4 ते 8 या श्लोकामध्ये तुम्ही काय काय सांगितलं, श्लोनकादी ऋषींनी सुत गोस्वामी यांची स्तुती केली आणि त्यांचे गुण सांगितले। तर त्यांचे गुण काय आहेत, आख्यात, आदी, सौम्य आणि सिद्ध। नंतर 5 ते 8 यामध्ये सुत गोस्वामी आणि शौनकादी ऋषी आहेत, यांना आसन प्रदान करतात। नंतर श्रोता व वक्ता यामध्ये काय गुण आहेत, त्या नम्रता, उत्साह असे। तेव्हा भगवंताचे जो गुण जाणतो तोच वक्ता, आणि जो 6 वेगावर नियंत्रण करतो तो 6 वेग म्हणजे कुठलं, वाचा, मन, इंद्रिय, उदर, याच्यावर जो नियंत्रण करतो तो शिष्य आहे। त्यानंतर 5 ते 8 मध्ये आपण काय सांगितलं, वेगवेगळे प्रश्न विचारले व स्तुती केली। नंतर श्रोता प्रश्न विचारतो, वक्ता उत्तर देतो। तसं शृंगींनी साप दिल्यानंतर परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींकडे गेले व गंगा तटी त्यामध्ये सुत गोस्वामींनी 2 बाजूला होते। सुत गोस्वामींचे 88,000 ऋषी हे होते आणि सुत गोस्वामी व शौनकादी ऋषी हे प्रश्न उत्तर देतात ही चर्चा होती। भागवत हे 6 प्रश्नावर आधारित आहे। ते 6 प्रश्न म्हणजे जनसामान्य, पहिला प्रश्न जनसामान्यांच्या आत्यंतिक परम कल्याणाची गोष्ट काय, नंतर संपूर्ण वेदांचा सार काय, तो 11व्या याच्यात सांगितलाय, आणि तिसऱ्या याच्यात भगवान श्रीकृष्णाच्या प्राकट्याचा हेतू सांगितलाय, तो 12व्या श्लोकात आहे। नंतर तुम्ही पुरुष अवतार सांगितलाय, पुरुष अवतार 17व्या श्लोकात आहे, लीला अवतार 18व्या श्लोकात आहे। आणि सहावा प्रश्न काय विचारा, भगवंतांच्या गमनानंतर धर्माने कुणाचा आश्रय घेतला, ते पण सांगितले। नंतर प्रश्नांची उत्तर दुसऱ्या अध्यायात आणि तिसऱ्या अध्यायात पण, आणि त्या ह्याच्यात 8व्या अध्यायात असं सांगितलं याची उत्तरे। नंतर दुसऱ्या अध्यायात आपण काय केले का, श्रवण कीर्तन स्मरण जप यामध्ये डोबायचे आहे। त्यात राधा गोपीनाथ प्रभूंजी यांचं तुम्ही हे सांगितलं, थोडं उदाहरण सांगितलं, त्यांनी 4 गोष्टी संघ करायला सांगितलं, ABCD। हे म्हणजे आश्लेषण भक्ताचा संघ, सगळं म्हणजे ग्रंथाचे वाचन, बुद्धीची शुद्धता म्हणजे नामजप आणि चित्तशुद्धी। भागवत इतके श्रवण केले पाहिजे की ऊसाच्या रसाप्रमाणे, जसं आपण ऊस खाताना आपल्याला ऊस खायला नको वाटतं पण आपण रस पितो, त्याप्रमाणे भागवत ऊसाच्या रसाप्रमाणे आपण पिले पाहिजे। नंतर दिव्य सांगितलं, दिव्य म्हणजे भगवंताप्रती, जे भगवंताप्रती आहे दिव्य आणि दिव्यत्व। ह्याच्यातलं तुम्ही सांगितलं का भगवंताप्रती जे असतं ना त्याला दिव्य म्हणतात। थोडक्यात त्याचं उदाहरण म्हणजे दिव्य सेवा, दिव्य प्रसाद किंवा भगवंताविषयी गोष्टी। दिव्यत्व म्हणजे दिव्य कथा, जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या पलीकडची म्हणजे पराशक्ती।
त्यानंतर सुत गोस्वामी रोमहर्षण म्हणजे रोमहर्षणाचा मुलगा उग्रसेन म्हणजे सुत गोस्वामी. आणि सुत गोस्वामींनी 6 प्रश्न विचारले ते उचित आहे म्हणून या प्रश्नांना धन्यवाद देऊन त्यांची उत्तर द्यायसाठी सुत गोस्वामी स्वामी आता तयार झाले. दुसऱ्या श्लोकाचं कोण सांगत असेल तर बघा, सगळंच मी सांगितलं होतं. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या श्लोकाचं कोणी सांगणार आहे का? माताजींनी पहिला श्लोक कव्हर केला. हरे कृष्ण. येस माताजी. तर दुसऱ्या श्लोकात सुत गोस्वामी शुकदेव गोस्वामींना प्रणाम करतात आणि गुरुची काय आवश्यकता. तर आपले आपले आधी आई आणि वडील गुरु असतात, नंतर शिक्षक असतात. तर गुरु नसेल तर मी यशस्वी होणार नाही का. झाडांना पाणी घालत आहे. तर भक्ती विनोद ठाकूरांचं एक उदाहरण सांगितलं तुम्ही. एक शिष्य आलेला आणि त्याला त्यांनी झाडाला पाणी घालायला सांगितलं आणि मग तो झाडाला पाणी घालतो बरेच दिवस आणि मग त्यांना विचारतो की मी एवढे दिवस झालं झाडांना पाणी घालतो, मी पण घरी पण झाडांना पाणी घालू शकलो असतो, पण मला इथं काय ते ज्ञान देत नाही, ते फक्त मला झाडाला पाणी घालायला सांगतात. तर ते समजावून सांगतात की घरी झाडाला पाणी घालणं आणि इथं झाडाला पाणी घालणं वेगळं आहे. तर आपण जर म्हणजे भक्ताची सेवा नाही केली तर आपण मायेची सेवा करू. तुम्ही कारचं उदाहरण सांगितलं. आपण जर कार पुसत बसू जर आपण इथं सेवा नाही केली तर. जीवाचं स्वरूप कसं कृष्ण नित्य दास आहे ते सांगितलं. आणि महाराज पण म्हणतात की नित्य दास म्हणजे जे वेद स्वरूप आहे ते एक रत्न आहे, तर ते रत्न आपण खूप छान सांभाळलं पाहिजे असं महाराज पण म्हणतात. परत तुम्ही नट बोल्ट यंत्राला जोडून असतो तेव्हा त्याचं महत्व असतं, पण ते जर गळून पडलं किंवा बाजूला पडलं तर त्याचं भंगारच होतं, त्याचं काहीच महत्व राहत नाही. म्हणून भक्त जेव्हा भक्तांशी जोडून असतात किंवा सत्संगाशी जोडून असतात, भगवंताशी जोडून असतात, तेव्हा त्यांचं महत्व असतं. पुन्हा नंतर अर्जुनासारख्या भक्ताकडून आपण भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. म्हणजे अर्जुनाचे काय भाव होते त्या भावात जाऊन आपण भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. आणि जीव कसं 3 प्रकारचे जीव, 2 प्रकारचे सांगितले त्यांनी, नित्यमुक्त, नित्यबद्ध आणि साधना सिद्ध असं जीव असतात. आणि मुक्त जीवात्म्यांना वेगवेगळे कर्म करण्याची आवश्यकता नाही, जसं की सुखदेव गोस्वामी. आध्यात्मिक गुरु अशा शिष्यांची प्रामाणिक आहे त्यांचा स्वीकार करतात व तो द्विज होतो. मग द्विज कसं बनतो, मग ब्राह्मण कसं वगैरे ते सांगितलं तुम्ही. विप्र वगैरे वेदाध्ययन करून विप्र होतो. मग नंतर वैष्णव सगळ्यात श्रेष्ठ, तर ब्राह्मणापेक्षाही वैष्णव श्रेष्ठ आहे. आणि सतत आपण हरिनाम घेत असतो. तर म्हणजे वैष्णवाचा काय गुणधर्म आहे किंवा वैष्णव कसं ओळखायचं, तर तो सतत आत्मा म्हणजे हरिनाम घेत असतो आणि आत्मसाक्षात्कारी असतो. सत्वगुणाचा विकास प्रभुपाद म्हणजे प्रभुपादांनी जी ही इस्कॉनची संस्था स्थापन केली ती सत्वगुणाचा विकास करण्यासाठी. आणि तुकाराम महाराजाचा अभंग सकळाची येते आहे अधिकार आणि भगवंताच्या नाम गुण लीला आपण श्रवण करू शकतो. शारीरिक धर्म पाहिला नाही पाहिजे. तर म्हणजे हरिदास ठाकूराचं एक उदाहरण दिलं आणि ते सुद गोस्वामींना प्रणाम करतात. राधाराणीचा आपण आश्रय घेतला पाहिजे. राधाराणी भगवंतांना म्हणजे आपल्या जीवाबद्दल सांगते की हा जीव खूप श्रेष्ठ आहे भगवंता, याचा स्वीकार करा. तर आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. गुरु आपला वशिला लावतात म्हणतात ना, म्हणजे भौतिक मध्ये पण असल वशिला तर काय नोकरी लागल वशिला, तसं वशिला असेल तर आपलं कुठं पण चालतं. आज गुरुचा वशिला असला तर आता आपण अध्यात्मात आपली प्रगती होते आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि असं गुरुकडे जाऊन आपण मी परफेक्ट नाही असं म्हणजे दाखवलं पाहिजे. गुरु हे परफेक्ट असतात. जो चोर असतो तो नम्र नसतो, अहंकारी असतो. गुरु तत्ववेत्त असतात. तर तत्ववेत्त त्या व्यक्तीकडे जाऊन आपण तत्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि गुरु म्हणून स्वीकार करावा. तर ह्या गुरुच्या संदर्भात एक प्रश्न आला, आपण नंतर घ्यायचा की आता घ्यायचा? विचारू शकता माताजी, म्हणजे आपण पुढच्या टॉपिकला जाऊ शकतो परत. तर गुरुची काय आवश्यकता आहे आपल्याला, असं एकाने प्रश्न विचारला. आता गुगल गुरु आहेच ना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायला. तर मग आपल्याला गुरुची काय गरज आहे किंवा आध्यात्मिक गुरु का केला पाहिजे, दीक्षा का घेतली पाहिजे, तर त्या प्रश्नाचं उत्तर.
ओके, खूप खूप धन्यवाद. आराध्य गोपी माताजी आणि शुक्लीला माताजी यांनी खूप छान श्रवण केलं आणि त्याच्यामध्ये नोट्स त्यांनी रेफर केल्या खूप सुंदर पद्धतीने. तर सर्व भक्तांना विनंती असेल की अशाच पद्धतीचं आपण श्रवण करू शकता. आणि आपण कलियुगातले जीव असल्यामुळं आपल्या किती गोष्टी लक्षात राहतात, त्यामुळं आपण लिहून त्या ठेवल्या तर आपल्याला हे कोणासाठी लिहायच्यात, सांगण्यासाठी लिहायच्या नाही तर आपल्या स्वतःसाठीच लिहायच्यात. मला आठवतंय मी जेव्हा मायापूर यात्रा, पहिली मायापूर यात्रा 2010-11 मध्ये गेली होती, तेव्हाच्या ज्या नोट्स आहेत, सुरुवातीला मला एका भक्तांनी सांगितलं होतं, माझे शिक्षा गुरु, त्यांनी सांगितलं की तू नोट्स काढ सुरुवातीपासून. आणि मला पहिली यात्रा त्या नोट्स काढलेल्या आहेत, एवढ्या सुंदर नोट्स आहेत की त्या अजून जरी नोट्स जरी वाचल्या तरी मला संपूर्ण यात्रा आठवते. कुठं कुठला शब्द भगवान प्रभूंनी सांगितला होता, कुठं कुठला शब्द रघुपती प्रभूंनी सांगितला होता, कुठं कुठला शब्द राधा गोपीनाथ प्रभूंनी सांगितला होता. तर अशा पद्धतीचं हे येतं, त्यामुळं आपण अशा नोट्स काढल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद. आणि माताजींनी जो प्रश्न केला की आपल्याला बरेच असे प्रश्न असतात ज्याची की उत्तरं ऑनलाईन नेटवरती भेटू शकतात, बरोबर की नाही. मग आपल्याला गुरु का महत्वाचा आहे, तर आपल्या जन्म मृत्यू जरा व्याधीचं जे ओझं आहे, ते ओझं केवळ गुरु आपल्याला पार करू शकतात. त्याच्यातून आपले जे पापकर्म आहेत तर त्या पापकर्मामधून सुद्धा आपल्याला वाचवतात, परंतु हे गुगल गुरु वाचवू शकत नाही. दुसरी गोष्ट, जे ज्ञान आहे, भक्ती म्हणजे केवळ महाराज म्हणतात इट इज नॉट ओनली टू स्टोरिंग मासेस ऑफ डेटा इन युअर ब्रेन. तर भक्ती म्हणजे ही नाहीये केवळ की तुम्ही हे वाचा, ते वाचा, हे ज्ञान घ्या, ते ज्ञान घ्या, ते नाहीये. तर जे ज्ञान घेतलंय ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती ऍप्लिकेबल करता, किती त्याचं ज्ञानाचं विज्ञानामध्ये रूपांतर करता, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. म्हणून जेव्हा आपण अशा गोष्टी ऐकतो, ज्ञान घेतो गुगलकडून, पण प्रॅक्टिकल जेव्हा होऊ शकत नाही, तेव्हा प्रॅक्टिकल करण्यासाठी ऍक्च्युली आपल्याला वपू संघ आणि वाणी संघ हे दोन संघ खूप महत्वाचे आहेत. तर गुरूंच्या क्रिया मुद्रा पाहून सुद्धा एखादा भक्त बनू शकतो. प्रभुपाद कसे पाणी पितात हे पाहून लोक भक्त बनलेले आहेत. प्रभुपाद कशा पद्धतीने मस्त एक गुडघावरती केलाय, एक मांडी घातलेली एका पायाची, आणि मस्त पुढं प्लेट आहे आणि ते प्लेटचं रसास्वादन करतायत महाप्रसादाचं. तर वपू संघ आणि वाणी संघ हे दोन सांगितलेले आहेत आपल्याला. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जेव्हा आपण जे गुरु आहेत आपले त्यांचं दर्शन घेतो किंवा त्यांच्याकडून श्रवण करतो, तेव्हा काय आपल्याला आपल्या ज्ञानाचं रूपांतर विज्ञानामध्ये येतं. आणि अतः श्रीकृष्ण नामावधी न भवेत ग्राह्यमिंद्रिये सेवणमुखे ही जीवादो स्वयमेव स्फुरत्यत. तर सेवा जी आहे ती गुरूंच्या आणि वैष्णवांच्या संघामध्ये, जेव्हा आपण गुरु म्हणतो तेव्हा गरज नाही की दीक्षा गुरुच पाहिजेत. तर आपले पथदर्शक गुरु असतात, आपले शिक्षा गुरु असतात, आणि गुरु महाराज आपल्याला नेहमी भेटतीलच असं काही नाहीये. परंतु आपले जे शिक्षा गुरु आहेत ते सुद्धा एक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गुरु, दीक्षा गुरु. आणि जे दीक्षा गुरु आहेत इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ लॉर्ड कृष्ण. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी आपण अशा भक्तांच्या संघामध्ये पाहिजे जे आपल्याला गुरूंना कसं प्रसन्न करायचं त्याच्याबद्दल शिकवतात. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादान न गती कुतोपी, हे आपण त्या ठिकाणी पाहिला होता श्लोक. ठीक आहे. म्हणून विशेष करून महाराज जसं सांगतात की मासेस ऑफ स्टोरेज आपलं डोक्यामध्ये ठेवणं हे भक्ती नाहीये. भक्ती काय आहे, एक पॉइंट त्याच्यामधला आपल्या जीवनामध्ये पालन करणं. आणि हे आपण कधी पालन करू, जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये येईल. म्हणून राधा गोपीनाथ प्रभूंचं मी जे काल उदाहरण सांगत होतो त्याच्यामध्ये ए फॉर असोसिएशन, असोसिएशन आणि काय होतं तर आपल्या अहंकाराची शुद्धी होते. केवळ गुगलमध्ये बघा, ज्ञानी जो व्यक्ती आहे ना तो अहंकारी असतो, परंतु तो जेव्हा एखाद्या गुरुला शरण येतो तोच व्यक्ती, तेव्हा त्याचा अहंकार जो आहे तो बाजूला होतो. ती आपण काल कथा पाहिली भक्तिविनोद ठाकूरांची. तर आपल्याला जर आपल्या अहंकाराला पुष्ट करायचं असेल तर असा डेटा, असं ज्ञान वाढवून आपण अहंकार वाढवू शकतो. परंतु जर सेवाभाव जर नाही शिकलो आपण तर आपल्यामध्ये नम्रता येणार नाही. आणि जो सेवाभाव आहे, जिथं कुठं आपल्याला करेक्ट करायचंय, गुगल आपल्याला करेक्ट करत नाही. आपण जे आपल्याला हवं ते सर्च करतो, तिथं करेक्शन नसतं. परंतु आपण गुरूंच्या समोर जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला कळतं की मी या सेवेमध्ये चुकतोय, मी या सेवेमध्ये बरोबर आहे.
गुरु जी सेवा आपण बरोबर करतोय त्याला अपलिफ्ट करतात, आणि ज्या सेवेमध्ये आपण चुकतोय त्याच्यामध्ये गुरु आपल्याला सुधारतात, आपले कान पकडतात. जसं आपण कर्णधार हे उदाहरण आपण पाहिलं होतं. ठीक आहे माताजी, अजून काय असेल तर तुम्ही ऍड करू शकता याच्यामध्ये. हा, मी वृंदावन प्रयोजनकडनं ऐकलेलं. यस. ते म्हणजे सांगत होते की आपल्याला म्हणजे काही असं भौतिक मध्ये शिकायचं तरी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. क्रिकेट शिकायचं म्हणा किंवा कुकिंग, रांगोळी, काही शिकायचं तर आपल्याला गुरुची आवश्यकता असते. तर त्यांनी एक फोटोग्राफरचं आणि एक्सरे ना त्याचं उदाहरण दिलं. तर फोटोग्राफर फोटो काढत असताना आपल्याला सांगत असतो की तुम्ही तुमचे केस व्यवस्थित करा, चेहऱ्यावर काही डाग असेल तर तो पुसून काढा, असं तो आपल्याला सांगत असतो. तर तो आपल्या बाहेरच्या सौंदर्याबद्दलच तो बोलत असतो. त्याला जे शरीरातल्या आतल्या सौंदर्याशी काही मतलब नसतो, फक्त त्याला फोटो व्यवस्थित यावा म्हणून तो बाहेरचं व्यवस्थित करत असतो. आता कुठं फोटोग्राफर फोटो काढत असेल, समजा आता मुलीची पाठवणी वगैरे होत असेल, आई वडील रडत असतील, आता ते भावना व्यक्त करतात. ते रडत असतात, आई वडील रडत असतात, मुलगी रडत असते, भाऊ वगैरे सगळं रडत असतात, तरी तिथं फोटोग्राफर जाऊन म्हणतो स्माईल स्माईल. तर त्या भावनेत तो ती स्माईल करू शकत नाही, पण त्याला काय पाहिजे असतं, चेहरा एकदम हसरा हवा असतो, त्याला फोटो काढायचा असतो. तर तसं फोटोग्राफरला कसं बाहेरच्या सौंदर्याशीच मतलब आहे. हं? पण तेच त्याच्या विरुद्ध उदाहरण एक डॉक्टरचं. तर आपण डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टरला बाहेरच्या सौंदर्याशी काही मतलब नसतो. मग ते शरीर आतून चेक करतात आणि एक्सरे वगैरे काढून किंवा ते काय म्हणतात त्याला, अं, काय सिटी स्कॅन वगैरे काय ते काढतात ना, ते सोनोग्राफी. हा सांगतात की तुम्हाला काय आजार झालाय वगैरे, आणि म्हणजे कुठं औषध वगैरे काय घ्यायला घ्यायला पाहिजे वगैरे, ते म्हणजे आपले काय म्हणजे आत दोष असतील ते डॉक्टर दाखवतात. त्यांना बाहेरच्या सौंदर्याबद्दल काही नसतं, आणि डॉक्टर आतून आपल्याला हे करत असतो. तसं गुरु आपल्याला आपली म्हणजे त्यांना शरीराशी मतलब नसतो किंवा बाहेरच्या सौंदर्याशी किंवा आतल्या सौंदर्याशी त्यांना काही मतलब नसतो. गुरु आपल्याला हृदयात किती घाण आहे, किती विकार आहेत, ते आपल्याला म्हणजे पाहतात आणि आपल्याला ते सांगतात. तर आपण जेव्हा आरशात पाहतो, आरसा भिंतीवर लावलेला असतो, आरशात पाहतो आपण, तर आरसा साफ करायचा तर आपण पाणीने तो साफ करतो किंवा कापडाने साफ करतो. तसं गुरु महाराज आपलं हृदय साफ करतात. हृदयरूपी किंवा मनरूपी आरसा आपले गुरु महाराज साफ करतात, आणि ती जी धूळ साचलेली आहे ती साफ करतात. आणि गुरु आपली पण हे गुगल रूपी गुरु हे करू शकत नाही. मनातील विकार दूर करण्याचं आपण जे काय करावं किंवा कोणाची शरण घ्यावं ते आपल्याला गुरु सांगतात. तर गुरु पण 2-3 प्रकारचे गुरु असतात, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, चैत्य गुरु. हा, काही लोक म्हणतात की मला दीक्षा गुरुची काय आवश्यकता आहे. तर शिक्षा गुरुकडूनच आपण भरपूर काही शिकू शकतो, तर मग दीक्षा गुरुची काय गरज आहे असे म्हणतात. पण शिक्षा गुरु हे कसं आपल्याला चेतन मनावर कार्य करतात, पण दीक्षा गुरु हे आपल्या सूक्ष्म मनावर, इंद्रियावर, म्हणजे इंद्रिय आपण कसं भगवंताच्या सेवेत लावले पाहिजे वगैरे, ते इंद्रियावर कंट्रोल करू शकतात. आणि आपल्याला शिक्षा गुरुची पण आवश्यकता आहे आणि दीक्षा गुरुची. आणि दीक्षा गुरु जर आपण नाही केला तर आपलं हे मनुष्य जीवन व्यर्थच आहे. तर मनुष्य जीवन हे कसं नौकेप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे नौका चालवायला आपल्याला एक्सपर्ट चालवणे म्हणजे नौका चालवणारीची आवश्यकता असते, तसं हे मनुष्य जीवन नौके समान आहे. आणि आपल्याला हा भवसागर पार करून जायचा आहे, तर आपल्याला गुरुची खूप आवश्यकता आहे. गुरु हे कर्णधार आहे. ते जे आपल्या जीवनात सदुपदेश देऊन मनुष्य जीवन यशस्वी करण्यास आपल्याला मदत करतात. म्हणून आपल्याला गुरुची खूप आवश्यकता आहे, आणि हे गुगल गुरु करू शकत नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा, म्हणजे तत्वेता जो आहे त्याच्याकडेच आपण जाऊन ते तत्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुगल कसं इकडून तिकडून माहिती अर्धवट करून ते आपल्याला देत असतात, त्यांची माहिती थोडीच पूर्ण असते. असं सांगत होते प्रभू. हरे कृष्ण, धन्यवाद. थँक्यू माताजी. चला, तर आपण काल 2 श्लोक पाहिले होते, आज आपण 3रा श्लोक घेणार आहोत. तर जो 3रा श्लोक आहे तो मी म्हणण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही पाठीमागे म्हणू शकता. यः स्वानुभावम् अखिल श्रुतिसारमेकम्
यस्वानुभावम् अखिलं श्रुतिसारम् अध्यात्मदीपम् अतिथितीर्थशाम् अतमन्धम् अध्यात्मदीपम् अतिथितीर्षतां तमन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यम् संसारिणां करुणायाः पुराणं गुह्यम् तं व्याससूनुममयापि गुरुमुनीनाम् तं व्याससम्मुपयामि गुरुमुनीनाम् भाषांतर सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु व्याससूत शुकदेव गोस्वामी यांना मी सादर प्रणाम करतो. त्यांनी भौतिक अस्तित्वाचा अंधकारमय प्रदेश पार करण्यासाठी धडपडणाऱ्या जडवादी बद्ध जीवांसाठी स्वानुभवातून अहैतुकी कृपेने वैदिक ज्ञानाचे साररूप हे गुण परिशिष्ट सांगितले आहे. तर काल आपण पाहिलं की जे सूत गोस्वामी आहेत ते बोलण्यासाठी आता प्रारंभ करतायत आणि सूत गोस्वामी आता बोलण्यासाठी जेव्हा प्रारंभ करतायत तेव्हा ते सर्वप्रथम सर्व ऋषींप्रती थँकफुल आहेत. सर्व ऋषींना धन्यवाद देत आहेत. तुम्ही खूप छान प्रश्न आणि उचित प्रश्न विचारले आणि त्यानंतर ते आपले जे गुरु महाराज आहेत शुकदेव गोस्वामी यांच्याबद्दल ते गुणगान करतायत. तर आपण काल जो श्लोक पाहिला त्याच्यामध्ये काय पाहिलं की शुकदेव गोस्वामी हे सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात आणि त्याची आपण कथा पण पाहिली की कशा पद्धतीने शुकदेव गोस्वामींनी जेव्हा त्यांचा जन्म झाला आणि व्याकुळतेने व्यासदेव त्यांच्या पाठीमागे आले की हे शुक तू कुठं आहेस, तेव्हा सर्व वृक्षांच्या हृदयामध्ये जाऊन त्यांनी रिस्पॉन्स दिला त्या ठिकाणी. बरोबर की नाही. तर हे आपण पाहिलं आणि तेच शुकदेव गोस्वामी आज सांगतायत की काय, सूत गोस्वामी सांगतायत की सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु. तर शुकदेव गोस्वामींना सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु म्हटलेलं आहे. म्हणून ज्या कोणाला भागवत ऐकायचंय, ज्या कोणाला भागवत आपण जिथं कुठं आपण भागवतम ऐकतो, जिथं कुठं आपण भागवतम कथन करतो, तर एक गोष्ट आहे की जोपर्यंत व्यक्तीवर शुकदेव गोस्वामींसारख्या महान भक्ताची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत तो भागवत कथन करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे जाणलं पाहिजे की कशा पद्धतीने जे शुकदेव गोस्वामी आहेत ते सर्व जीवांच्या हृदयामध्ये आणि विशेष करून भागवतम प्रस्तुत करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रकट होतात. आणि सूत गोस्वामींना इथं क्रेडिट कोणाला द्यायचंय, आपले गुरु महाराजांना द्यायचंय. म्हणून आपण काल पाहिले की कशा पद्धतीने जो एखादा शुद्ध जीवात्मा असतो तो आपलं जे क्रेडिट आहे ते आपल्या गुरु महाराजांना देत असतो. तो म्हणत नाही की मी अभ्यास केला, मी एवढं सांगितलं, नाही. तो म्हणतो की माझ्या गुरु महाराजांनी या गोष्टी सांगितल्या. बरोबर की नाही. आणि तेच या ठिकाणी प्रणाम करतायत आपल्या गुरु महाराजांना, शुकदेव गोस्वामींना. आणि त्यांनी बघा आता श्लोक मध्ये जर पाहिलं तर यह स्वानुभव, स्व अनुभव, तर ही खूप गोष्ट महत्वाची आहे. आपण बाहेरच्या जगामध्ये जे भागवतम ऐकतो तर ते भागवतम आपलं अनुभव नसतो त्या व्यक्तींना. म्हणजे जे की आपण मोटिवेशनल स्पीकर्स किंवा एक सांसारिक लोक कथा करतात त्याप्रमाणे जे भागवतम असतं तर त्याच्यामध्ये स्व अनुभव नसतो. बरोबर की नाही. प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुरव्यम भगवद्गीतेमध्ये तो श्लोक येतो की ही जी भगवद्गीता आहे किंवा हे जे आहे ते आचार्यांनी स्व अनुभव केलाय. असं नाही की तुम्हाला काहीतरी सांगितलंय. म्हणून प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशामध्ये प्रचार करायचे तेव्हा सांगायचे की ब्रह्मदेव, नारद, व्यास, कपिल म्हणजे सगळ्या महान महान आचार्यांनी काय केलं याचं प्रत्यक्षावगमन किंवा स्व अनुभवातून हे घेतलेलं आहे. आणि याही ठिकाणी आपण पाहतो की स्व अनुभव हा श्लोक येतो, हा शब्द येतो या ठिकाणी. स्व अनुभव म्हणजे आत्मानुभवी. तर जे शुकदेव गोस्वामी होते ते कसे आहेत, स्वतःच्या अनुभवातून त्यांनी ते सिद्ध केलेले. आता काही शब्द इथं सांगितलेले आहेत भागवतम बद्दल. पहिला म्हणजे श्रुतिसारम. तर भागवतम हे संपूर्ण वेदांचं सार आहे. श्रुतिसारम एकम. बरोबर की नाही. सगळ्या संपूर्ण शास्त्राचं एकच सार आहे तेवढा. दुसरा शब्द येतो अध्यात्मदीपम म्हणजे अप्राकृत ज्योती. तर जे ज्ञान आपल्याला अपौरुषेय आहे, भगवान श्रीकृष्णांबद्दल माहिती देतं. अध्यात्म म्हणजे
विशेष करून आपली जी सूक्ष्म इंद्रिय आहेत आणि त्या सूक्ष्म इंद्रियांना कशा प्रकारे आपण स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही इंद्रियांना कशा पद्धतीने आपण भगवंतांच्या सेवेत युक्त करू शकतो, ते जे ज्ञान देतं त्याला अध्यात्म ज्ञान म्हणतात. म्हणून अध्यात्माची डेफिनेशन, स्पिरिच्युअलिटीची डेफिनेशन काय येते? अंडरस्टँडिंग अँड ऍक्सेप्टिंग द फॅक्ट ॲज दे आर. म्हणजे जशी आहे तशी जी गोष्ट समजून घेणं आणि स्वीकार करणं, त्याला अध्यात्म म्हणतात. म्हणून प्रभुपादांनी जेव्हा भगवद्गीता लिहिली तेव्हा त्याचं नाव काय दिलं? भगवद्गीता जशी आहे तशी. तर हे खूप महत्वाचं आहे आपल्याला. पुढे एक शब्द अति तितीर्थ शताम, म्हणजे पार करण्याची आकांक्षा धरणारे. तर हे भौतिक जगातून पार करणाऱ्याची आकांक्षा, इच्छा ज्यांना आहे त्यांच्यासाठी भागवतम आहे. बरोबर की नाही? पुढे सांगितलंय की चौथा शब्द पुराण गुह्यम. पुराण गुह्यम म्हणजे, पुराण म्हणजे वैदिक साहित्य आणि गुह्यम म्हणजे रहस्यमय, एखादी गुप्त गोष्ट असते. बरोबर की नाही? गुह्य, गुह्यतर, गुह्यतम हे शब्द आपण भगवद्गीतेमध्ये ऐकलेले आहेत. तर गुह्यम सांगितलंय, अतिशय गुह्य आहे. बरोबर की नाही? आणि याच्यामध्ये अजून एक हे जे 4 शब्द आहेत हे भागवतमला अनुसरून सांगितलेत ह्या श्लोकामध्ये. आणि 3 शब्द हे शुकदेव गोस्वामींना सांगितलेले आहेत. एक म्हणजे स्वअनुभवी, स्वअनुभवम, म्हणजे जे आत्मानुभवी आहेत ते, स्वतःचा अनुभव त्यांनी हे केलेला आहे. दुसरं सांगितलंय की संसारीणाम करुणया आह, म्हणजे जे करुणा, जे संसारात भौतिकवादी जे लोक आहेत त्यांच्या प्रती करुणा आहे शुकदेव गोस्वामींना. आणि शेवटचं सांगितलंय गुरुम मुनीनाम, म्हणजे स्वतः आध्यात्मिक गुरु आहेत. बरोबर की नाही? 4 शब्द भगवंतांना, 4 शब्द भागवतम आणि 3 शब्द शुकदेव गोस्वामी, असं या ठिकाणी श्लोकामध्ये वर्णन आहे. आणि म्हणून बघा, जेव्हा व्यक्ती, लोकांना काय भावतं? लोकांना बडबड नाही भावत. लोकांना फक्त पोपटपंची किंवा हे केलेलं प्रवचन नाही आवडत. लोकांना काय आवडतं? तर ज्ञान तर ठीक आहे, परंतु ज्ञानाबरोबर त्या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या अनुभवातून जी गोष्ट सांगितलेली असते ती लोकांना जास्त भावते. किंवा एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यात नेहमी खोटं बोलतोय आणि तो प्रवचन किंवा बोलतोय काय, केवळ प्रवचनच नाही तर सामाजिक जीवनामध्ये राहताना तो बोलतोय की नेहमी खरं बोलावं, परंतु तो स्वतःच्या अनुभव, जो स्वतःकडे त्याचे जे स्वतःचा जो अनुभव आहे तो खोटा आहे. बरोबर की नाही? तो त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टींचं पालन करू शकत नाही. जसं एक उदाहरण दिलं जातं डेल कार्नेजी. डेल कार्नेजी हा एक रायटर होऊन गेला, तर त्यांनी लेखक होऊन गेला, तर त्यांनी हाऊ टू मेक गुड फ्रेंड्स असं पुस्तक लिहिलं. आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने चांगले मित्र आपण जमवू शकतो याच्याबद्दल त्यांनी पुस्तकं लिहिली. परंतु तो जो आहे त्याचा शेवट कसा झाला माहितीये? शेवटी त्याने सुसाईड केलं आणि त्याच्यामध्ये एक नोट्स लिहिली होती, सुसाईड नोट, की मला माझ्या जीवनामध्ये एक सुद्धा मित्र बनवता आला नाही. आणि त्याचं जे पुस्तक होतं ते खूप मोठं सेलिंग झालं होतं त्याचं. आणि असा व्यक्ती जो की पुस्तक ग्रंथ लिहितोय की खूप मोठं कशा पद्धतीने छान मित्र बनवायचे, आणि त्याचा शेवट कसा होतोय? मला माझ्या जीवनामध्ये एकही मित्र बनवता आला नाही. म्हणून आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे की रिल लाईफ आणि रिअल लाईफ, आजकाल हे यंगिस्तान जे आहे तर ते आपण पाहतो की त्याच्यामध्ये रिल लाईफ, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप ह्याच्यावरती रिल लाईफ आहे, खोटं लाईफ. हे जे सिने अभिनेता आपण जे पाहतो ते खोटं जीवन जगतायत. ते रडतायत, डोळ्यातून अश्रू काढतायत, त्याच्यासाठी एक धूर मारला जातो, हृदयातून येत नाही त्यांच्या. एक प्रसंग सांगतो, याला अपवाद येतो. 1936 साली विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम महाराज हा ग्रंथ, हे भूमिका साकारली. तुम्ही तो पाहू शकता, ब्लॅक अँड व्हाईट संत तुकाराम महाराज चित्रपट. तर जेव्हा विष्णुपंत पागनीसांनी ही भूमिका साकारली
त्यानंतर त्यांचं पूर्ण लाईफ चेंज झालं. का? तर संत तुकाराम महाराज काय आहेत? संत तुकाराम महाराजांनी भक्ती किती सुंदर पद्धतीने केली. संत तुकाराम महाराजांची करुणा, भगवंतांबद्दलची ओढ, या जगामधल्या इतर लोकांची ओढ जेव्हा त्यांनी पाहिली, ऐकली आणि अनुभवली ना, तेव्हा त्यांनी संपूर्ण जीवन त्यांचं परिवर्तन केलं. तर असे विरळ जीव असतात. परंतु आज समाजामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी बरेच असे लोक आहेत जे की अनुभव बिलकुल नाहीये, बरोबर की नाही, परंतु मोठे मोठे वक्तव्य करणारे किंवा मोठे मोठे त्या ठिकाणी दार्शनिक पद्धतीचे सिद्धांत मांडणारे, तर त्यांनी परिवर्तन होत नाही. म्हणून आज बघा तुम्ही, जगामध्ये जर प्रचलित झालेली भगवद्गीता जर कुठे असेल तर ती श्रील प्रभुपादांची. श्रील प्रभुपादांनी जेव्हा भगवद्गीता लिहायला घेतली तेव्हा त्यांचे गुरुबंधू म्हणाले की प्रभुपाद, ऑलरेडी 700-800 टीका आहेत, तुम्ही तुमची लिहिण्याचा का प्रयत्न करताय? तर प्रभुपाद म्हणाले की ही माझी असेल आणि या गीतेमध्ये जसं आहे तसं ज्ञान मला जगाला सगळ्या सांगायचंय. कारण का आतापर्यंत ज्या गीता लिहिल्या, आतापर्यंत जे महाभारत सांगितलं, त्याच्यामध्ये जो हिरो आहे तो वेगळाच कोणाला तरी हिरो केलाय. ऍक्च्युअल हिरो भगवान श्रीकृष्ण आहेत, अर्जुन आहेत. परंतु सांसारिक लोकांनी पुस्तकं लिहून अर्जुन आणि श्रीकृष्ण यांना छलकपटी, राजकारणी, एक धार्मिक पुरुष एवढ्यापर्यंतच नेलंय, बरोबर की नाही. परंतु मला संपूर्ण जगाला हे सांगायचं की कशा पद्धतीने हे भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि जोपर्यंत आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये ही भगवद्गीता ऐकत नाही, श्रवण करत नाही, पठन करत नाही, तोपर्यंत त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. म्हणून या ठिकाणी जे सूत गोस्वामी आहेत ते आपल्या गुरूंना प्रथम वंदन करतायत, गुरूंचं त्या ठिकाणी स्वागत करतायत, गुरूंना प्रणाम करतायत. कारण त्यांना माहिती आहे की माझ्या जीवनामध्ये मी जे काही, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, फोडिले भांडार धण्याचा हा माल, आणि मी तेथे एक नोकर आहे. म्हणजे आता आता आपण समज भागवतांवरती चर्चा करतोय, तर ही चर्चा आपल्या मनाची नाहीये. फोडिले भांडार, भांडार म्हणजे काय? व्यासदेवांनी सांगितलेलं हे गीता भागवताचं भांडार आहे. धण्याचा हा माल, हा माल कोणाचा आहे? माझा नाहीये. हा माल कोणाचा आहे? धन्याचा आहे. धनी कोण आहेत? पांडुरंग आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि तो माल मी वाटतोय, ही भावना आपली पाहिजे. जर आपण जर म्हणत असू की हा माझाच भांडार आहे, मीच वाटतोय, तर आपण चोर आहोत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून एकच गोष्टीची आशा आहे, फोडिले भांडार धण्याचा हा मालक, आणि मी त्या ठिकाणी सेवक आहे. आपली ही जर भावना असेल तर आपण त्या भावनेमध्ये हे जी यथारूप जी विषय वस्तू आहे ती मांडू शकतो आपण. आणि म्हणून वैदिक ज्ञानाचं जे सार आहे, जे सुखदेव गोस्वामींनी जाणलं होतं, ते त्यांनी काय केलंय, आपल्या गुरूंचं सूत गोस्वामी त्या ठिकाणी वर्णन करतायत. तात्पर्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रभुपाद म्हणतात की या श्लोकामध्ये श्री सूत गोस्वामी यांनी भागवताची पूर्ण भूमिका सारांश रूपाने सांगितलेली आहे. बघा, जेव्हा एखादा व्यक्ती भागवत सांगणाऱ्या व्यक्तीबद्दल चर्चा करतो, शुद्ध भक्तांबद्दल चर्चा करतो, त्याच्यामध्ये सगळं सार लपलेलं असतं. म्हणून कधीही भगवंतांना काय प्रिय आहे? भक्तांच्या कथा प्रिय आहेत, बरोबर की नाही. आणि भक्तांना काय प्रिय आहे? तर भगवंतांच्या कथा प्रिय आहेत. म्हणून ज्या ठिकाणी भक्त आणि भक्तांच्या कथा उपस्थित असतात, कीर्तन असतं, त्या ठिकाणी भगवंत उपस्थित असतात, हे आपण जाणलं पाहिजे. पुढे सांगतात की भागवत हे वेदांत सूत्रावरील स्वाभाविक असे परिशिष्टात्मक भाष्य आहे. आणि पुढं दुसरा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये जडवादाचं खंडन केलंय प्रभुपादांनी. तुम्ही दुसरा पॅरेग्राफ पहा. भौतिकवादी मनुष्य सुखी असू शकतो असा युक्तिवाद करण्यात काहीच अर्थ नाही. जे त्याला सुख वाटतंय, आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बलिकाम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेम नाम, जो स्वतःला तृप्त करण्यामध्ये आनंदित होतोय तो वास्तविक सुखी नाहीये, त्याला काम भावना म्हटलेलं आहे. परंतु जे भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तिथं शांती सूत्र येतं, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरा. म्हणून महाराजांचे प्रवचन ऐका तुम्ही. महाराजांच्या प्रवचनामध्ये काही गोष्टी नमूद आहेत. आपण या जगामध्ये दुःख का भोगतो? तर आपण स्वतःला नियंत्रक समजतो, आपण स्वतःला भोगता समजतो, आपण स्वतःलाच त्या गोष्टीचा
निर्माता समजतो. तर प्रोप्रायटरशिप किंवा मेंटेनिंग समथिंग हे असे महाराजांचे शब्द आहेत ना, ह्याच्यावरून आपण हे समजून घ्यायचं की जीवाचा खरा स्वभाव काय आहे, की भगवंतांचा सेवक होणं. आणि जो सेवक असतो ना, तो धन्याची जागा नाही घेऊ शकत. धन्याने दिलं तर दिली, परंतु म्हणजे काय, ज्या आपण म्हणतो की सुख सुविधा भक्त ऍक्सेप्ट करत नाही, परंतु भगवंतांच्या सेवेकरता तो काय करतो, त्याचा स्वीकार करतो. बरोबर की. म्हणून आपण या ठिकाणी ही गोष्ट समजून घेतो की भौतिकवादी मनुष्य सुखी असतो. या जगामध्ये प्रभुपाद म्हणतात, आता हे एखादी रूम जर असेल, या रूम मध्ये एखादा कोपरा, तसं हे संपूर्ण जगत असेल, या संपूर्ण जगतामध्ये एक कॉर्नर मध्ये सुद्धा सुख नाहीये, एका कोपऱ्यामध्ये सुद्धा. आणि भौतिकवादी व्यक्ती काय समजतोय, मी सुखी आहे. तर हे खोटं सुख आहे. बरोबर की नाही. वास्तविक तो सुखी नाहीये. सुख सुख म्हणून लोक सुखच चाललेत, परंतु सुख काय त्यांना भेटत नाही. पुढे आपण पाहतो की ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती न अर्जुन. भौतिकवादी प्राणी ब्रह्मदेव असो शूद्रमुंगी असो सुखी असू शकत नाही. का? अहो, या जगावरती एक स्टॅम्प लावलेला आहे, काय, दुःखालयम शाश्वतम. जेव्हा आपण हिमालयामध्ये जातो तेव्हा हिम म्हणजे बर्फ दिसतो, दुग्धालयामध्ये जातो तेव्हा आपल्याला दूध दिसतं, पुस्तकालयामध्ये जातो, ग्रंथालयामध्ये जातो तेव्हा तिथं पुस्तकं दिसतात. मग या ठिकाणी दुःखालयामध्ये आल्यानंतर आपल्याला सुख दिसणार आहे का? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जव केवढं असतं, इनसिग्निफिकंट. बरोबर की नाही. परंतु दुःख पर्वता एवढे. म्हणून शास्त्रामध्ये काय सांगितलंय, पदम पदम यत विपदम न तेषाम. किंवा कुंती महाराणी म्हणते की विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. की या जगामध्ये दुःखच आहे. आणि दुःख काय माहितीये, दुःखालय काय माहितीये, की वास्तविक आपली जागा नाहीये, आपण भाड्याने राहतोय. भाड्याने नाही, आपल्याला हाकलून दिलेलं आहे. का हाकलून दिलंय? आपण त्या ठिकाणी इच्छा आणि द्वेष केला. इच्छा काय केली, भगवंत तुम्हालाच का, मला पण काहीतरी पाहिजे ना. आणि द्वेष का केला, तुम्हालाच का, तुमचीच सेवा का, या भावनेने आपण इथं आलोय. आणि इथं आल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये विचार येतात की भगवंतांचीच भक्ती का करायची, अध्ययनच का करायचं, भगवंतांचंच नाम का घ्यायचं, असे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. म्हणून आपण नेहमी भगवत भक्तांच्या संघामध्ये जेव्हा असतो तेव्हा अनुकूल भावनेमध्ये आपण काय केलं पाहिजे, संघ केला पाहिजे भक्तांचा. आणि क्षणोक्षणी करावा हाची विचार तरावा या पार भवसिंधू. हा भवसागर आहे, क्षणोक्षणी आपण हा विचार केला पाहिजे, मी या ठिकाणी पतन झालंय माझं, मी या ठिकाणी पडलोय, कितपत पडलोय, अशा विहिरीमध्ये पडलोय ज्या ठिकाणी मोठे मोठे विषारी सर्प आहेत. बघा, तुम्ही डोळे बंद करून थोडस स्मरण करू शकता, आपण अशा विहिरीमध्ये पडलोय, मोठे मोठे सर्प आहेत, गिळंकृत करणारे अजगर आहेत, खाली सर्प आहेत, वरती एक मधाचं पोळ आहे. त्या मधाच्या पोळ्यामध्ये कोणीतरी दगड मारलाय आणि त्या माशांमधून एखादा थेंब आपल्या जिभेवरती पडतोय आणि आपण काय म्हणतोय की मी सुखी आहे जीवनामध्ये. तर आपण या जीवनामध्ये सुखी राहू शकत नाही. याचा अर्थ असा आहे का की भगवत भक्त सुखी नसतात? बिलकुल नाही. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये भगवंतांचं स्मरण करतात. म्हणून आपण कधीच असा विचार नाही केला पाहिजे, प्रभूजी माझ्या जीवनामध्ये माझी सुनबाई आली की मी एकदम निवांत होईल, मग मी भक्ती करेल. माझ्या मुलाला जॉब लागला की मी भक्ती करेल. माझ्या मुलाचं लग्न झालं की मग मी भक्ती करेल. किंवा माझ्या जीवनामध्ये सध्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, ते थोडेसे सॉल्व्ह झाले की मी भक्ती करेल. माझ्या जीवनामध्ये आमच्या घरी एक एक अमुक अमुक व्यक्ती आजारी असतो, अमुक आजारी नसतो, त्याच्यानंतर मी भक्ती करेल. नाही, भक्तीसाठी अनुकूल वेळ म्हणजे आज, आत्ता आणि ताबडतोब. आत्ताच आपण बीडबॅग मध्ये हात घेतला पाहिजे आणि भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण म्हणू शकत नाही. म्हणून शृंगीने काय शाप दिला होता, परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये तक्षक नाग येऊन चावेल आणि त्याचा मृत्यू होईल. आणि हे जेव्हा परीक्षित महाराजांना कळतं तेव्हा सुखदेव गोस्वामींकडे जातात, जे आत्मदर्शी असतात, त्यांच्याकडे जाऊन भागवतम ऐकतात. त्यांना 7 दिवसाचा अवधी तरी होता. आपल्याला आहे का?
7 मिनिट नाही, 7 सेकंदाचा अवधी आहे. कधी हे शरीर बोलतंय, कधी पडेल धाड दिशी काही सांगता येत नाही. म्हणून एका भक्तानी प्रश्न विचारला होता महाराजांना की परीक्षित महाराजांना तर 7 दिवसाचा अवधी होता, आपल्याला तर तसा काय अवधी नाही, आपल्याकडे भरपूर जीवन आहे, बरोबर की? आपल्याला कुठला तक्षक नाग येऊन चावणार आहे? नाही चावणार. महाराज म्हणले प्रॉब्लेम काय माहितीये का, हे 7 दिवस परीक्षित राजाला सांगितले तरी होते, आपल्याला सांगितलं नाही म्हणून अधिक धोका आहे. कारण का कधी येईल माहिती नाहीये, कधी ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये येईल, कधी मृत्यू येईल. म्हणून लाईफ इज प्रिपरेशन, डेथ इज एक्झामिनेशन. आपलं हे जीवन हे पूर्व तयारी करण्यासाठी. कशाची? अंतकालेचे मामे व स्मरणमुक्त कलेवरम. अंतीची परीक्षा आहे ती पास व्हायची आपल्याला. या छोट्या मोठ्या परीक्षा तर राहतीलच. कोण आजारी आहे, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, सुनबाई त्रास देते, सासूबाई त्रास देते, घरामध्ये कोण आजारी पडलंय, फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहेत, ह्या छोट्या मोठ्या परीक्षा आहेत, टेस्ट एक्झाम्स आहेत. परंतु मेन एक्झाम काय आहे? फायनल सत्र परीक्षा म्हणतो आपण. पूर्वी म्हणायचो सत्र, आता काय म्हणतात माहिती नाही. तर सत्र परीक्षा, त्या परीक्षेसाठी आपण तयार असलं पाहिजे. म्हणून इथं आपण पाहतो की एक खूप सुंदर वाक्य प्रभुपादांनी दिलंय. या भौतिक जगामध्ये जे जडवादी लोक आहेत त्यांनी केवळ इच्छा जरी केली ना, इच्छा, म्हणून इथे एक शब्द येतोय अति तितीर्षताम, म्हणजे पार जाण्याची आकांक्षा धरणारे. केवळ आपण इच्छा केली पाहिजे, केवळ इच्छा केली पाहिजे. काय इच्छा केली पाहिजे? भगवंता तू फक्त माझा आहेस, मी फक्त तुझा आहे. आणि आज मोहरम प्रभूंनी भागवतम तुम्ही जर ऐकलं असेल तर शेवटी खूप सुंदर वाक्य सांगितलं, खूप सुंदर. भागवतम तुम्ही नेहमी ऐकत जा. तर प्रभूजी म्हणत होते की कशा पद्धतीने भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे, हे भगवंत मी तुमचा आहे. आणि या कलियुगातल्या दुर्बुद्ध संघामुळं, दुर्बुद्ध युगामुळं आणि माझ्या वेगवेगळ्या विषय वाचण्यामुळं मी पुन्हा पडतोय, तुम्ही पुन्हा माझा स्वीकार करा. मी पुन्हा पडतोय, तुम्ही पुन्हा माझा स्वीकार करा. म्हणून पतित कलियुगातले जीव पतन होतंय त्यांचं, बरोबर की नाही? वारंवार पतन होतंय. कशामध्ये पतन होतंय? विचारांमध्ये पतन होतंय, बोलण्यामध्ये पतन होतंय, चेतनेमध्ये पतन होतंय. आणि हे जर पतन आपल्याला थांबवायचं असेल तर वारंवार आपण प्रार्थना केली पाहिजे, वारंवार इच्छा केल्या पाहिजेत. ज्या इच्छेमुळं आपण या ठिकाणी पडलोय ना, त्याच इच्छेला पकडायचं. आणि आता सांगितलं की इच्छा जी आहे ती आपली शुद्ध करायची. म्हणून यत करोशी यदस्नासी यज्ज होसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय मत्कुरुषु मदर्पणम. तू जे काही करतोस, जे काही हवन करतोस, जे काही खातोस, जे काही पितोस, त्यामध्ये मला स्मरण कर, असं या ठिकाणी वर्णन. म्हणून बाहेर जाण्याची केवळ इच्छा केली पाहिजे. जसं राधेश्याम प्रभू एक उदाहरण देतात, आपण एका जेलमध्ये बंद आहोत, त्या जेलमध्ये खितपत पडलेलो आहोत, वरती एक खिडकी दिसतीये त्या जेलच्या वरती, त्याच्यातून तुम्ही जाऊ शकता, शिडी पण लावलेली आहे. आणि आतमध्ये आग लागलेली आहे. कशामध्ये? त्या जेलमध्ये, त्या रूम मध्ये. आणि आपण काय म्हणतोय, अरे पाणी द्या, अरे लोणी द्या, हे आग विझवूया आपण. ती आग विझवत बसायचंच नाही, पटकन बाहेर चढायचं आणि खिडकीतून बाहेर जायचं. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणतात की दिस मटेरियल वर्ल्ड इज लाईक टॉयलेट, म्हणजे हे शौचालय. हे शौचालयाचा वापर आपण तिथं जाऊन वाह किती छान आहे, किती सुंदर आहे, त्याचं गुणगान नाही करत बसायचं, किंवा कोण करत बसत नाही. काय करतो आपण? अरे सार्वजनिक शौचालयांमध्ये गेले तर आपण पटकन नाक दाबून बाहेर येतो. तसं शुकदेव गोस्वामी, अंग महाराज ज्यांचा पुत्र वेण होता, त्यांच्या जर कथा आपण ऐकल्या तर त्यांनी मल जसं त्यागतात ना, मल विष्ठा, त्याप्रमाणे हे जगत त्यागलेले. म्हणून मी म्हणतोय, म्हणून तुम्ही लगेच काय त्यागायचं नाहीये, पण आपली भावना तशी करायची आहे. एक दिवस आपला सुद्धा असा मृत्यू होणार आहे, एक दिवस आपल्याला सगळं सोडावं लागणार आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट असतील, मोठ्या मोठ्या इच्छा असतील, मोठ्या मोठ्या अपेक्षा असतील, त्याचे आपण हळूहळू कमी केलं पाहिजे. म्हणून इच्छा जी आहे आपली, ती इच्छा आपण काय केली पाहिजे? मला बाहेर जायचं. बाहेर म्हणजे कुठं?
हे जे जेल दिसतंय ना, हे जी सुंदरता आहे, इथली जी सुंदरता आहे ना, ही सुंदरता आपल्याला बद्ध करणार आहे. म्हणून आपण नेहमी या सुंदरतेमधून भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, भगवंतांबद्दल इच्छा जाणून घेतली पाहिजे की भगवंत मला आता तुमचा सेवक व्हायचंय, मला खूप सुधारणा करायची आहे, बरोबर की नाही. आणि केवळ तुमचा दास होण्याची माझी पात्रता आहे, अशा इच्छा आपण नेहमी केल्या की तुमच्याशिवाय मला कोणीच आश्रय नाहीये. एकले ईश्वर कृष्ण आरस बभृत्य, एकाकी आमार नाही पाय बल हरिनाम संकीर्तने. तर हरिनामाशिवाय मला दुसरा कुठला मार्गच नाहीये, पाय बल नाहीये माझ्याकडं. त्यामुळे तुम्ही मला शक्ती प्रदान करा. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये आपण पाहतोय की भागवत हा दिव्य प्रकाश आहे. त्या प्रकाशात ब्रह्म, परमात्मा, भगवान अशा रूपांनी अनुभूत होणारे दिव्य असे परम सत्य दुगोचर होऊ शकते. वदंती तत्तत्वविदस्तत्वम यज्ञानमद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्दते. आपल्याला पुढे तो श्लोक येईल की कशा पद्धतीने आत्मसाक्षात्काराचे 3 स्तर सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता आपला जो पुढचा श्लोक आहे, 4था श्लोक, तो कोण वाचेल? मला भागवतमची लिस्ट नाही आली. ज्यांच्याकडे भागवतम आहे त्यांनी आराध्य गोपी माताजींना सांगा, म्हणजे आपण सिरियली त्यांना श्लोक पठन करण्यासाठी देऊया. यस महाजन माताजी, वाचा तुम्ही 4था श्लोक आणि त्याचा भाषांतर. हो, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. विजयाचे परम साधन अशा भागवताची कथा प्रारंभ करण्यापूर्वी साधकाने प्रथम भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नारायणांना, ऋषींना, विद्येची देवी सरस्वतीला आणि श्री व्यासदेवांना सादर प्रणाम करावा. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. जेव्हा जेव्हा भागवतम बद्दल आपण जेव्हा बोलतो, हा श्लोक सगळ्यांना परिचित आहे. आपण बऱ्याच वेळा हा श्लोक पाहिलेला आहे, ऐकलेला आहे, बोललेला आहे सगळ्यांनी. ठीक आहे. नारायणम म्हणजे भगवान श्री नारायणांना. नमः स्कृत्यम म्हणजे मी सादर प्रणाम करतो. नरम म्हणजे नारायण ऋषी. नरोत्तमम म्हणजे जे मनुष्यात उत्तम आहेत. देवी सरस्वती म्हणजे विद्येची देवता सरस्वती देवीला सुद्धा आपण प्रणाम करतो. व्यासम म्हणजे व्यासदेवांना. ततः नंतर जयम विजया करता आणि उदीरयेत म्हणजे घोषित करावे. तर विजयाचे परम साधन अशा भागवताची कथा प्रारंभ करण्यापूर्वी साधकाने प्रथम भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नरनारायण ऋषींना, विद्येची देवी सरस्वतीला आणि श्रील व्यासदेवांना सादर प्रणाम करावा. तर या ठिकाणी प्रणाम करण्याची विधी दिलेली आहे. कोणाकोणाला आपण प्रणाम करावा भागवतम मध्ये. तर म्हणून असं नाही की भागवतम म्हणजे फक्त भागवतम. तर भागवतम जे आपल्या जीवनामध्ये ज्यांनी सांगितलं, भागवतम बद्दल ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, अशा सगळ्यांना आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी प्रार्थना केली. जसं आपण नामजप करतो, डायरेक्ट हरे कृष्ण महामंत्र चालू करत नाही आपण. तर आपल्या गुरु महाराजांना आपण प्रणाम करतो, त्यानंतर प्रभुपादांना प्रणाम करतो, त्यानंतर महत्वाचं म्हणजे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत आचार्य गदाधर आणि श्रीवास पंडित या पंचतत्वांना आपण प्रणाम करतो. म्हणजे जे कोणी हा जो नाम घेत आहे त्याच्यामध्ये जे काही अपराध असतील तर त्या अपराधांपासून वाचण्यासाठी आपण हे घेत असतो. त्याच्यानंतर आपण नामाचार्य हरिदास ठाकूरांचं पण वर्णन करतो, बरोबर की नाही, किंवा त्यांना नमस्कार करतो. तर आपण असा मूड आपण विकसित केला पाहिजे की जे कोणी भागवतमच्या संबंधीचे आहे तर त्यांच्या भक्तीच्या संबंधित आहे आचार्यांकडून सुद्धा आपण कृपा प्राप्त केली पाहिजे. सरस्वती देवी असेल, बरोबर की नाही, किंवा विद्येची देवी आहे, बरोबर की नाही. कारण अविद्या आणि विद्या जे आध्यात्मिक जे ज्ञान आहे तर त्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सरस्वती देवीकडून त्या ठिकाणी
आपल्याला कृपाशीर्वाद भेटतो. नरनारायण ऋषी, बरोबर की नाही, नारायण साक्षात. तर ह्यांच्याकडून आणि व्यासदेव, विशेष करून प्रथम रचयिता म्हणतो आपण, ज्यांनी आपले गुरु नारद मुनींच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हे जे श्रीमद भागवतम आहे हे महापुराण त्या ठिकाणी लिहिलं, तर त्यांना सादर प्रणाम करतो. तात्पर्यामध्ये आपण पाहतो की वैदिक शास्त्रे आणि पुराणे ही भौतिक अस्तित्वाचा अंधकारमय प्रदेश पार करून जाण्याकरताच आहेत. शास्त्र प्रमाण ज्ञान घेण्यासाठी 3 प्रमाणं दिलेली आहेत. पहिलं प्रत्यक्ष प्रमाण, आपल्या स्वतःच्या इंद्रियांद्वारे आपण पाहतो. प्रत्यक्ष प्रमाण फोल ठरतं कारण का आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. 4 दोष आहेत आपल्यामध्ये. कुठले कुठले दोष आहेत? मनुष्याची इंद्रिय अपूर्ण आहेत. तो इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे भ्रमात असतो, भ्रमात असल्यामुळे चुका करतो, झालेली चूक लपवण्यासाठी तो इतरांना फसवतो. दुसरं प्रमाण आहे अनुमान प्रमाण, गेस. तर जेव्हा आपण तर्क करतो, एखादा गेस करतो, तेव्हा ते करेक्ट असेलच असं नाही. 6 आंधळे आणि हत्ती उदाहरण आपण पाहिलेलं आहे. एक आंधळा हत्तीच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो की हत्ती म्हणजे मोठा वृक्षाचं खोड आहे. दुसरा हत्तीच्या सोंडेला हात लावतो आणि म्हणतो की हत्ती म्हणजे काय आहे, एक मोठी दोरी आहे. शेपटाला दोरी म्हणतो एक हत्ती. एक सुळ्यांना हात लावतो, तलवार आहे. एक कानाला हात लावतो, म्हणतो की हत्ती म्हणजे परशु आहे किंवा सूप आहे मोठं. एक पोटाला हात लावतो, तो म्हणतो हत्ती म्हणजे भिंत आहे. बरोबर की नाही? तर हे त्यांच्या त्यांच्या लेवलनी बरोबर आहेत, परंतु उत्तर परफेक्ट आहे का? नाही. ज्याला डोळे आहेत तो सांगू शकेल की कशा पद्धतीने हत्ती किंवा रेल्वेचा डबा आपण पाहिलेला आहे. बेसिक बेसिक मी तुम्हाला सांगतोय, जे की आपण भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये आपण पाहिले. तर शेवटचं प्रमाण येतं शब्द प्रमाण. जसं उदाहरण दिलं जातं, एखादा जर मुलगा त्याचे वडील जर जाणून घ्यायचे कोण आहेत, तर त्याचं जर प्रत्यक्षप्रमाणे DNA RNA जर करायचं झालं तर 700, 800, 1000 वर्ष लागतील. प्रत्येक व्यक्तीचा DNA करायचं झालं तर ह्याचे पिता कोण आहेत. गेस करायचा झाला तरी ते पण क्षमतेच्या पलीकडचं आहे. पण शब्द प्रमाण, जे की आपल्या आईला विचारा की त्याचे पिता कोण आहेत. सिंपल. म्हणून शास्त्र ही माता सांगितलेली, आणि शास्त्रामध्ये माताच केवळ खरं उत्तर देऊ शकते. बरोबर की? वेगवेगळ्या माता सांगितलेल्या आहेत. तर जे शब्द प्रमाण आहे किंवा शास्त्र जे आहे ते आपल्या मातेसारखं आहे, आणि ते आपल्याला हमखास खरं ज्ञान देतं. वेळ वाचतो आपल्याला, आणि हमखास खरे ज्ञान, वेळ वाचतो आणि परिपूर्ण असं ज्ञान भेटतं आपल्याला. या 3 गोष्टी आहेत शब्द प्रमाणाच्या. पुढे आपण पाहतो, अनादी काळापासून बद्ध जीव बाह्य स्वरूपाच्या भौतिक विषय भोगांकडे आकर्षित झालेला असल्याने भगवंतांशी असलेल्या संबंधाचा त्यांना या स्थितीचा विसर पडलेला आहे. मनुष्य जन्म पाहिया राधाकृष्ण ना भजेया, जाणिया शून्य विष खायनो. म्हणून नेहमी आपण एकच प्रार्थना केली पाहिजे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे विसर झाल्यामुळं, अविद्येमुळे ही गडबड झालेली आहे. आणि प्रभुपाद एक खूप छान लाईन लिहितात, जीवनार्थ चाललेल्या या संघर्षातून त्याला मुक्त व्हायचे असेल तर त्याने भगवंतांशी आपला शाश्वत संबंध पुन्हा प्रस्थापित केला पाहिजे. याला योग म्हणतात. योग म्हणजे जोडणे. आपला शाश्वत संबंध काय आहे की जीवेर स्वरूप होय कृष्ण रे नित्य दास. भगवंत हे भोगतायत, आपण त्यांचे सेवक आहोत, भोग्य आहोत. किंवा भगवंत हे मालक आहेत, आपण नोकर आहेत. नोकराने मालकाची सेवा केली पाहिजे, परंतु गडबड काय झाली आहे, नोकर म्हणतोय मालकाने माझी सेवा केली पाहिजे. देवाने मला हे का नाही दिलं, देवाने मला ते का नाही दिलं, देव असं का करतोय माझ्यात. तर हा मूर्खपणा आहे. ऍक्च्युली जो नोकर आहे त्यांनी मालकाची सेवा केली पाहिजे, परंतु जीवाच्या अशा हट्टीपणामुळं तो भगवंतांपासून स्वतःच दूर गेलाय. म्हणून जेव्हा तुम्ही भातुकलीचा खेळ माहिती आहे तुम्हाला, भातुकलीच्या खेळामध्ये, त्या भातुकलीच्या खेळामधली जी मुलं असतात ती स्वतःच एक घर बनवतात, स्वतःच एक गाडी तयार करतात आणि त्याच्यामध्येच आनंद घेतात. तर भगवंत किंवा जो पिता असतो तो म्हणतो, अरे मी तर एवढं मोठं घर बनवलंय, याच्यासाठी सुंदर आध्यात्मिक जगत केलंय, कथा गानम नाट्यम वंशी वदनम, हे सगळं होतंय, पण याला हे भातुकलीचाच खेळ आवडतोय. ठीक आहे, जा तू खेळ या ठिकाणी. म्हणून हे भौतिक जगत दिलंय भातुकलीच्या खेळासारखं. आणि तो जीव या ठिकाणी येतो, थोडंसं घर बांधतो, 1 BHK 2 BHK 3 BHK घेतो,
आणि तिथं तो स्वतःमध्ये आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. बरोबर की नाही? आणि भगवंतांना अजिबात आवडत नाहीये आपल्यापेक्षा जास्त तीव्रता भगवंतांची या जीवानी माझ्याकडे यावा. आणि जीव काय म्हणतोय, अरे तुझ्यापासून लांब येतेच बरं आहे, सेवा नाही ना, टेन्शन नाही. तर ही जडवादी संकल्पना आहे, देहात्म बुद्धी स्तरावरची संकल्पना आहे. त्याला जर उपायकारक योजना ग्रहण करायची इच्छा असेल तर त्याने वेद आणि पुराणे याचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून ज्या व्यक्तीला जाणून घ्यायचे भक्त कोण आहे, भगवंत कोण आहे, भागवतम काय आहे, तर त्यांनी अध्ययन केलं पाहिजे. जोपर्यंत तो अध्ययन करणार नाही तोपर्यंत त्याची बुद्धी ताळ्यावर येणार नाही. बुद्धी जर ताळ्यावर नाही आली तर तो शंका करत राहील, प्रभूजी असं का, प्रभूजी तसं का, प्रभूजी भगवद्धाम आहे का. राधा गोपीनाथ प्रभू म्हणतात की 20-20 वर्ष भक्तीमध्ये, 30-30 वर्ष भक्तीमध्ये, तरी पण यांचे प्रश्न काय, भागवतम खरं आहे का, भगवद्धाम आहे का, किंवा जीव खरंच नामाने भगवत धामात जाईल का. बेसिक लेवलचे प्रश्न अजून सुद्धा आहे. तर हे काय, तर श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुतृढ निश्चय. शास्त्र प्रमाण वाचलेलं नाहीये. शास्त्र प्रमाण जर वाचलं तर बुद्धी शुद्ध होणार आहे. आणि बुद्धीमध्ये ज्या अमल गोष्टी आहेत, त्याचा ज्या मलयुक्त गोष्टी आहेत त्या निघून जाणार आणि त्याच्यामध्ये भगवंतांचा इच्छा केवळ राहणार. आणि म्हणून शेवटी बघा काय म्हणतात, भागवत हे निष्कलंक अमल पुराण आहे आणि विशेष रूपाने अशा लोकांना उद्देशून आहे की ज्यांना भावबंधनातून मुक्त होण्याची इच्छा आहे. म्हणून वेदांत चैतन्य प्रभूने आमचं जेव्हा भागवतम चालू केलं तेव्हा वेदांत चैतन्य प्रभू म्हणाले की तुम्ही आता भागवतम ऐकायला येत आहे, एक गोष्ट समजून घ्या, मी अशी आशा करतो की तुम्हाला या जगामध्ये आता जगण्याची इच्छा नाहीये. तर भागवतम, भगवद्गीता कसं जगायचं हे शिकवते आणि भागवतम कसं मरायचं किंवा कुठल्या भावनेमध्ये, कुठल्या चेतनेमध्ये मारायचं हे शिकवते आपल्याला. ठीक आहे. म्हणून या 2 श्लोकांमध्ये आपण हेच पाहिलं की कशा पद्धतीने आध्यात्मिक गुरु महत्वाचे आहेत आणि त्याबरोबर आध्यात्मिक गुरूंसोबत जे भगवंत आहेत, महान भक्त आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करून आपण हळूहळू पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. वेळ झालेली, आपण इथं थांबूयात. कोणाला काही जिज्ञासा असेल तर तुम्ही विचारू शकता, अन्यथा काही गोष्ट कळाली असेल तर तुम्ही ऍड करू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस माताजी, धन्यवाद. नमस्कार. हरे कृष्ण प्रभूजी. माझं एक म्हणजे थोडी शंका होती हा बोला की माताजी. श्लोक क्रमांक 1 मध्ये ना ऋषींना ब्राह्मण का बरं संबोधले. श्लोक क्रमांक 1 मध्ये तुम्ही भाषांतरामधलं वाचताय का ब्राह्मणांच्या. हा हा हा. आता तुम्ही तिथं विप्र हा शब्द आलाय, काल आपण पाहिलं माताजी. हा एक पहिलं पहिलं काय पाहिलं आपण, एक मिनिट जन्म, तुम्हाला. आपला पहिला जन्म. हा बरोबर ना. त्याच्यावर एक मिनिट तुम्हाला मी रेफरन्स देतो. तुम्ही जर श्लोक क्रमांक 2 जर पाहिला, 2च्या तात्पर्यामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये 3 प्रकारचे शब्द आहेत. एक द्विज आहे, एक विप्र आहे आणि तिसरं आहे वैष्णव. वैष्णव. हा ठीक आहे. त्याच्यानंतरच मला प्रश्न आला. हा हा हा. तर श्लोकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विप्राणाम हा श्लोक आहे. तर जे ऋषी होते, ठीक आहे ना, ऋषींबद्दल त्या ठिकाणी वर्णन आहे. तर जे ऋषी होते ते द्विज, म्हणजे त्यांचा आध्यात्मिक गुरु त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यांचे कोण आध्यात्मिक गुरु आहेत, सुत गोस्वामी आहेत, शौनकादी ऋषींचे. आणि ते द्विज आहेत आणि ते वेदाध्ययनामध्ये निष्णात आहेत. बरोबर की नाही. म्हणून विप्राणाम म्हणून त्या ठिकाणी त्यांना ब्राह्मण हा शब्द वापरलाय. ठीक आहे. आणि ब्राह्मण आणि वैष्णव याच्यामध्ये जर काही भेद असेल तर जो वैष्णव असतो तो भगवंतांचा डिवोटी म्हणजे भक्त असतो, पण ब्राह्मण भक्त असतोच असं नाहीये. ठीक आहे माताजी. मला हा संशय आहे की जे ऋषीमुनी होते हे शौनकादी ऋषी, हे वैष्णव नव्हते का.
खूप म्हणजे चांगला ब्राह्मण प्रश्न. त्यांना संबोधल्यामुळं असं खूप थोडंसं खूप खूप चांगला प्रश्न आहे माताजी. तर याच्यामध्ये इतर भक्त ऍड करू शकतात आणि मला याच्याबद्दल माहिती नाहीये. ठीक आहे. मला जर माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगेल याच्याबद्दल. ते वैष्णव होते की नव्हते. पण एक गोष्ट आहे शास्त्रामध्ये, कधी कधी जो ब्राह्मण जो शब्द आहे, आता प्रभुपादांनी पण सांगितले मला सगळ्यांना ब्राह्मण स्तरावरती आणायचं. याचा अर्थ असा आहे का की ते वैष्णव नाही आहेत? असं असं नाही. होत नाही ना, हम्म. बरोबर की नाही? तर बरोबर. वेळ काळ स्थितीनुसार त्या ठिकाणी ते शब्द वापरलेले आहेत. ऍक्च्युअल आपण शब्दावर न जाता आपण हे समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने ब्राह्मण हे सुद्धा महान ऋषीच आहेत. ते सुद्धा जे भगवंतांच्या कथा लीला जाणण्याची जी इच्छा करतायत, तर ते महान ऋषी का नसतील? बरोबर की नाही? ते वैष्णव का नसतील? हो, वैष्णव तर असणारच आहे ते. हा हा. मग त्या ठिकाणी जो वैष्णव आणि ब्राह्मण हा शब्द त्यांना त्या ठिकाणी वापरलाय. हरे यस. कृष्ण प्रभूजी की मी असं म्हणजे सांगू शकते इथे थोडस की नाही का, जे Yes. वैष्णव असतात ते ब्राह्मण असतातच, पण जे ब्राह्मण आहेत ते वैष्णव असतात असं नाही. तर मग जरी ब्राह्मण शब्द यूज केले एक्झॅक्टली एक्झॅक्टली. खूप छान निर्मिती माताजी, खूप सुंदर. तर एकदम माताजी तुम्हाला उत्तर कळालं माताजींनी सांगितल्याप्रमाणे? जे वैष्णव असतात त्यांना ब्राह्मण म्हणू शकतो, पण जे ब्राह्मण आहेत ते वैष्णव असतीलच असं नाहीये. असं नाही. हा. थँक्यू निर्मिती माताजी, खूप सुंदर. हरे कृष्ण प्रभूजी. ठीक आहे, चालेल. आपण या ठिकाणी थांबूयात. खूप खूप धन्यवाद. आपण पुढचे श्लोक उद्या घेऊयात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री गोपीनाथ लीला प्रभूजी आपल्याला रोज श्लोकांवर विश्लेषण करून सांगतात. त्यांचा आपण वैष्णव पद्धतीने 3 वेळा धन्यवाद करूया हरी बोल म्हणून. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल.